हॅलो गाईज, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे शुभांगी ब्लॉग या चॅनलमध्ये. आज आहे संडे आणि शिव जरा आज जास्त वेळ झोपला, त्यामुळे माझा संडे आज थोडा रिलॅक्सिंग होता. थोडंसं लेट उठणं झालं आणि लेट उठणं झाल्यामुळं मग कामं देखील ना खूप लेट होत जातात. शिव उठल्यानंतर शिवला नाचणीची पेज वगैरे पाजली, शिव थोडा खेळला आणि मग त्याला अंघोळ घालून झोपून दिलं. कारण त्याचा आता झोपायचा टाईम झाला होता. त्याला झोपवल्यानंतर मी पटकन घरातली कामं उरकून घेतली, घर झाडलं, फरशी पुसली. कारण ना आता शिव खूप रांगायला लागले, त्यामुळं रोज मला ही फरशी क्लीन करावीच लागते. आणि त्याच्यानंतर मला आज बनवायचं होतं पराठे. म्हटलं आज संडे आणि शिवचे पप्पा देखील घरी होते. म्हटलं ते बोलले की आज तू पराठे बनव, बरेच दिवस काही खाल्ले नाही. मग लगेचच कणिक मळून घेतलं आणि एक साईडला बटाटे लावून दिले आणि बाकीची कामं उरकेपर्यंत कणिक देखील छान भिजलेलं. मग छान असे पराठे करायला घेतले. एक एक करून पराठे करून घेतले आणि मग मला थोडंसं झाडांचं देखील करायचं होतं. कारण बरेच दिवस झालं झाडांकडं काही लक्षच गेलं नव्हतं. आज म्हटलं की त्याला थोडंसं खत वगैरे टाकून घेऊया आणि त्याच रिलेटेड मी तुम्हाला आज थोड्याशा टिप्स सांगणार आहे. जर तुम्हाला प्लॅन्टची छान ग्रोथ हवी असेल तर तुम्ही ती कशी करू शकता आणि कुठले खत वापरावे. मस्त असे पराठे खाऊन घेतले आणि मगच भांडी वगैरे सगळी घासली आणि मग आम्ही म्हटलं की आज झाडांचं थोडंसं काम करून घेऊयात. काय झालं आहे ना, आता थोडंसं ऊन देखील पडतं आहे, त्याच्यामुळं झाडांची जी माती आहे ना थोडीशी कडक झालेली. झाडांचं कसं आहे, झाडांची जी माती आहे ना ते एकदम मोकळी आणि भुसभुशीत असली पाहिजे, मग झाडं खूप छान येतात. मग आम्ही काय केलं, पहिलं सगळ्या झाडांची जी माती आहे ती पहिली अशी झाडांच्या साईडची माती जी आहे ना कुंड्यांमध्ये अशी मोकळी करून घेतली. अशा प्रकारे एक एक करून पहिलं तुळशीची मोकळी केली. त्यानंतर जे हँगिंग फ्लावर पॉट होते ना त्या देखील झाडांची माती मोकळी करून घेतली. आणि त्यानंतर एंट्री डोअरला मी काही जी झाडे ठेवलेली, हे व्हाईट लिलीचं झाड आहे, याची देखील माती मोकळी करून घेतली सगळ्या साईडने. कारण जे काही मी खत टाकणार होते ना त्याच्यासाठी माती मोकळी भुसभुशीत असली तर ते खत खूप छान स्प्रेड होतं एकदम मुळापर्यंत. आता हा जो मनी प्लांट होता तो पहिला खूप छान वाढलेला, पण काय माहीत काय झालं, त्याला मधून एकदम कीड गेल्यासारखं झालं. त्यामुळं तो वाढलेला वरचा जो वेल आहे ना तो वरती पूर्ण जळत गेला. पण असं त्याला खालून आता छान फुटवा फुटलेला, 4-5 पानं देखील आलेली. आणि ही जी 2 झाडं आहेत ना जवळजवळ 5 ते 6 महिने झाले असतील आम्ही आणलेली, आणि त्याच्या कुंड्या देखील मी नंतर चेंज केल्या. कारण झाडं जर वाढ चांगली होत असेल आणि कुंड्या जर छोट्या असतील ना तरी देखील झाडांची वाढ खुंटते. त्यामुळं झाडं जर अशी वाटती की आता मोठी व्हायला लागले, त्यानंतर तुम्ही ना कुंड्या देखील बदलत जा, जेणेकरून झाडांची छान अशी वाढ होईल. मी देखील तसंच करते. आता सगळ्या कुंड्यातील झाडांची माती मोकळी करून झालेली. शिवचे पप्पा हे खत घेऊन आलेले. लास्ट टाईम मी जेव्हा गावी गेलेले ना त्यांनी हे खत झाडांना दिलं होतं आणि त्यामुळे जी काही झाडं ऑलमोस्ट मला असं वाटलं आता जळून जातील, ती देखील झाडं ह्या खतामुळे ना खूप छान आली. आता पहिलं काय करायचे, हे जे खत आहे ना ते थोडंसं असं काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यासोबत एक युरियाचं एक पॅकेट आलेलं आणि ते दुसरे एक शिवचे पप्पा घेऊन आलेले, ते दोन्ही आम्ही याच्यामध्ये मिक्स केलं. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग एक एक करून ना सगळ्या झाडांना टाकून घ्यायचे. आज शिवचे पप्पा घरी होते आणि म्हटलं शिव जरी उठला तरी कुणीतरी एक त्याला सांभाळायला असेल, म्हणून मग आम्ही आज हा राडा काढला. नाहीतर मी ह्या गोष्टींकडे माझं जरा दुर्लक्षच होतं. मी फक्त झाडांना पाणी टाकत असते, कारण तेवढा वेळच मिळत नाही आणि माझं रुटीन हे बाळाच्या रुटीनप्रमाणे चालतं. तो उठला तर
त्याची कामं करण्यात किंवा झोपल्यानंतर त्याचं खाणं बनवण्यात असंच माझं शेड्यूलच पूर्ण चेंज झाले. त्यामुळं घराचं क्लिनिंग असो किंवा गार्डनिंग असो मला जास्त टाईम भेटतच नाही. माझी घरातली कामे करण्यातच आणि शिवला खेळवण्यात खूप वेळ जातो. तर अशा प्रकारे ना झाडांच्या भोवताली आपल्याला झाडांच्या साईडने एकदम मुळाशी नाही टाकायचं आहे, अशी साईडने हे खत टाकून घ्यायचं आहे. आणि हे खत टाकल्यानंतर ना जी काही साईडची माती आहे ती आपल्याला मुळांशी घ्यायची. मुळं झाडांची मोकळी कधीच ठेवायची नाही, मग झाडांची ग्रोथ होत नाही आणि कधी कधी झाडं जळून देखील जातात. त्यामुळं शिवच्या बाप्पांनी काय केलं, साईडने खत टाकल्यानंतर प्रत्येक झाडाची साईडची जी माती आहे ती त्यांनी त्याच्या मुळाशी आणली. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे तुम्हाला खत टाकायचं आहे आणि नंतर व्यवस्थित ते ह्या मातीमध्ये मिक्स करून, जेणेकरून झाडाची मुळे मोकळी राहणार नाही अशी व्यवस्थित माती झाडांच्या मुळाशी लावून घ्यायची. अशा प्रकारे अजून मला खूप झाडं लावायची, पण पाहू आता जसजसा टाईम भेटेल, जसजशा मी कुंड्या घेईल तसतशी मी ना आणखीन नवीन नवीन झाडं माझ्या ह्याच्यात ॲड करत जाईल. तसे बरेचसे माझे इंडोर प्लांटच आहे जे मी आतमध्ये ठेवलेले घरामध्ये, पण शिव आता रांगायला लागले त्यामुळं भीती वाटते. त्यामुळे मी जी सगळी आतमध्ये घरातली झाडं होती ना सगळी बाहेर शिफ्ट केली, जेणेकरून झाडं देखील खराब होणार नाही आणि शिवला देखील लागणार नाही. कारण कुंडी वगैरे पडायची भीती वाटते, कारण तो काही पण ओढत असतो. तर असं बाहेरची जी झाडं आहे ना त्यांना देखील आम्ही असे खत टाकून घेतलं आणि खत टाकल्यानंतर अगेन आपल्याला ती माती पूर्ण त्या खतामध्ये मिक्स करून घ्यायची आणि झाडांची मुळे मोकळी ठेवायची नाही. तर हे झाड ना मी गावाकडून आणलेलं, त्याचा कंद होता आणि याला छान असं लाल कलरचं फूल येतं. तर आता ते देखील खूप छान फुटलेलं. आणि मेन म्हणजे माझी ही तुळसचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगते. आमच्या फ्लोअरवरती एका मुलीचा बड्डे होता आणि तिच्या बड्डेला आम्हाला हे तुळशीचं रोपटं मिळालेलं आणि ते लावल्यानंतर आज एवढं छान आले आणि एवढ्या मंजुळा आल्यात. आणि मी काय केलेलं, त्या मंजुळानं अशा कुस्करून ह्याच कुंडीत टाकलेल्या. त्यामुळे तुम्ही पाहू शकता 4 ते 5 रोपं अजून आलेली आहेत तिथे. तर याला देखील छान असं खत घालून घेतलं आणि नंतर व्यवस्थित माती मुळाशी टाकून घेतली आणि त्यानंतर एक एक करून खत टाकल्यानंतर सगळ्या झाडांना आपल्याला पाणी घालायचे. तर झाडं वाढवण्यासाठी ना ह्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.